आपण पाहत आहात जोश मराठी। पाहूया काही ठळक बातम्या। अंजनगाव तालुक्यातील खोडगाव येथील शेतकरी अतुल खारोडे यांनी वीज वितरण कंपनीच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने त्यांनी वीज वितरण कंपनीच्या आवारातील लिंबाच्या झाडावर चढून गळफास घेण्याचा प्रयत्न केला। मिळालेल्या माहितीनुसार खारोडे यांनी आपल्या 3 एकर शेतात टरबूज पिकाची लागवड केली होती। मात्र रात्री 10:30 ते सकाळी 3:30 या वेळेत होणारा वीज पुरवठा अनेक दिवसांपासून खंडित होत असल्याने संपूर्ण पीक वाया गेले। या आर्थिक नुकसानीमुळे हताश झालेल्या खारोडे यांनी भावनिक होत आपली व्यथा मांडली। घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार गजानन लवटे घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना बोलावून प्रश्नावर तोडगा काढण्याचे आदेश दिले। यानंतर वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता वैष्णव जाधव यांनी शेतकऱ्याला लेखी आश्वासन देत वेळेनुसार नियमित वीज पुरवठा सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले। या आश्वासनानंतर अतुल खारोडे यांनी आपला आंदोलनाचा निर्णय मागे घेत लिंबाच्या झाडावरून खाली उतरले। यावेळी अंजनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक ठाणेदार सागर भास्कर, शिवसेना शहरप्रमुख राजू अकोटकर, माजी नगरसेवक शंकर मालठाणी, जिल्हा उपप्रमुख महेंद्र दिपटे, विकास येवले तसेच सरपंच योगेश नेमाडी, उपसरपंच शुभम वाघ आणि परिसरातील अनेक शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान वीज वितरण कंपनीकडून यापुढे वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही असे स्पष्ट आश्वासन देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। कर्मचाऱ्याचे मोबाईल का स्विच ऑफ असतात? नाही, ज्यांचे मोबाईल स्विच ऑफ आहे त्यांच्यावर आपण एक चौकशी करू त्याबाबत आणि इतर पण सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी स्विच ऑफच्या बद्दल माझी पण साहेब तक्रार अशी आहे, कारण एक आमदार म्हणून मी सकाळी 6 वाजता जर एका शेतकऱ्याचा फोन उचलतो, त्याच्यानंतर मी गांजरे साहेबाला फोन लावला, त्यांचा फोन स्विच ऑफ होता। अशी आता पत्रकार महोदयांनी जे आपल्याला विचारलं आहे, कंप्लेंट आहे त्यांची की आपल्या कर्मचारी लोकांचे स्विच ऑफ फोन असतात, हे चुकीचं आहे साहेब। कारण मला सांगा, आपण 24 तासाची सेवेची हे दिलेली आहे, आपण 24 तास अगर सेवा द्यायची आपण कबुली दिलेली आहे आणि आपला फोन अगर आपण स्विच ऑफ करतो, अगर माझा एक लोकप्रतिनिधी म्हणून जर माझा फोन स्विच ऑफ असला, लोकांचं काय मत येईल याच्याबद्दल तुम्ही याची काळजी घेऊन मी आता मी उद्या मुंबईला जाणार आहे, मी मंत्री महोदयांना या विषयावर भेटतो, पण माझं एक मत आहे, शुक्रवारी या विषयावर आपल्याला इथं सगळ्या लोकांची, अधिकारी लोकांची, विकास भाऊ आपल्याला सगळ्यांची मीटिंग लावणं आहे। मीटिंग मध्ये पत्रकार बंधूंना सगळ्यांना बोलावणं आहे, पोलीस प्रशासनही तिथे राहील, कारण हे वेळोवेळी होणं चुकीचं आहे। आणि मी या आपल्या दर्यापूर आणि अंजनगाव मध्ये 15 कोटी रुपयाचा आपल्याला शासनाने निधी दिलेला आहे, पण तो निधी थोडा आपल्याला न भेटल्यामुळे जे सबस्टेशन कमी आहे आणि जिथं जिथं लोडचं प्रमाण जास्त आहे तिथं हे